बघा, पक्षश्रेष्ठी आहेत, ते त्यांना समजवण्याचं काम करतील. त्या आता सध्या ते समजवतील असं तरी वाटते आणि ते समजतील. आपल्याबरोबर शिवसेना आमदार निलेशजी राणे आहेत. सर, काय सांगाल? अधिवेशनात म्हणजे संसदेत तुम्ही अनेक वेळा प्रश्न मांडताना आम्ही बघितलेलं आहे. आज विधानसभेत तुम्ही प्रश्न मांडणार आहात. अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. काय प्रश्न असेल, कशा प्रकारे रिप्रेझेंट करणार आहात? प्रत्येक हाऊसचं एक वेगळं महत्त्व असतं. मी देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहातही काम केलेलं आहे आणि कमी वयात काम केलेलं आहे. सत्तेमध्ये असताना काम केलेलं आहे. आणि आज महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये माझं नेहमी लहानपणापासून स्वप्न होतं. ते 2009ला पण मला इकडेच यायचं होतं, पण राजकारण असं घडलं की मला लोकसभेत जावं लागलं. आणि मग मोठे साहेब विधिमंडळात असल्यामुळे मला तिकडे जावं लागलं. पण आनंद आहे, तिकडूनही भरपूर शिकता आलं. तोच बेस धरून आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम करण्याला जो कॉन्फिडन्स आपण म्हणतो, तो नक्की मला त्या सभागृहाच्या माध्यमातून मिळाला. आणि भरपूर काम करायचं आहे. आता फक्त आमदारकी मिरवण्यासाठी नाही, तर जनतेने ज्या उद्देशाने निवडून दिलं तो उद्देश पूर्ण करायचा आहे. एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 8 एकूण मंत्रिपदं आहेत, 7 कॅबिनेट आहेत, 1 राज्यमंत्रीपद आहे कोकणासाठी. तर कसं बघताय तुम्ही? एक मंत्रिपद तर आपल्या घरीच आहे, तर कसं बघताय कोकणाचा यामुळे कशा प्रकारे विकास होऊ शकतो? काही एक विजन ठेवलं तर नक्की कोकणाचा विकास अजून होईल. महायुतीने जो निकाल दिला, जेवढे आमदार निवडून आणले, इवन खासदारकीला महाराष्ट्रात काही निकाल लागला असेल, पण कोकणामध्ये महायुतीलाच हे मिळालं, सक्सेस मॅन्डेट मिळाला. आणि म्हणून आता डिलिव्हरी टाईम आहे. आता लोकांनी आपल्याला भरभरून दिलं, आता आपण लोकांना काय देतो? आपण फक्त मंत्रिपद म्हणून फक्त मिरवणार आहात का, किंवा त्याच्यामध्ये काय डिलिव्हरी देणार आहात? आता हे 5 वर्ष लोक बघतायत. आता आपण नुसते आश्वासनं देऊन चालणार नाही, नुसतं शब्द देऊन चालणार नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी जे निवडणुकीत दिले, जे ह्या 5 वर्षात देऊ, ते सगळं पूर्ण करण्यासाठी आपल्याला आता वेळ आहे आणि ती डिलिव्हरी दिली पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. अनेक काही आमदार नाराज आहेत, म्हणजे सगळ्याच महायुतीतले अनेक पक्षातले मोठे मोठे छगन भुजबळ असतील किंवा आपले तानाजी सावंत असतील, नाराज आहेत. अशा नेत्यांना काय सांगाल? बघा, पक्षश्रेष्ठी आहेत, ते त्यांना समजवण्याचं काम करतील. त्या आता सध्या ते समजवतील असं तरी वाटते आणि ते समजतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अतुलसह अक्षय भाटकर, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.